सिस्टमिक स्टॅकमध्ये स्वागत. मी आसावरी बापट. सिस्टम इंजिनिअरिंग सिरीजच्या 16व्या भागात आज आपण बॅकएंड फॉर फ्रंट एंड म्हणजेच BFF पाहूया. मोबाईल, वेब आणि टॅबलेटसाठी स्वतंत्र बॅकएंड डिझाईन करून पेलोड कसा ऑप्टिमाइज होतो आणि ओव्हरफेचिंग कसे टाळता येते हे आपण शिकणार आहोत. इंटरव्ह्यूमध्ये प्रॅक्टिकल आर्किटेक्चर समजावून सांगण्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरुवात आपण क्लायंट डायव्हर्सिटीच्या आव्हानापासून करूया, जेथे तुम्हाला समजेल की परफॉर्मन्स खराब न करता मोबाईल, वेब आणि टॅबलेट ॲप्ससारखाच डेटा का वापरू शकत नाहीत. त्यानंतर आपण बॅकएंड फॉर फ्रंट एंड म्हणजेच BFFची व्याख्या आणि हे लेयर्स फ्रंट एंड टीम्सना API ऑर्केस्ट्रेशनवर पूर्ण मालकी कशी देतात हे पाहू. परफॉर्मन्स महत्त्वाचा असल्याने आपण मोबाईलची हाय स्पीड गरज आणि वेबची SEO केंद्रित गरज यांची तुलना करू. मल्टिपल सर्व्हिसेसचा रिस्पॉन्स एकाच राऊंड ट्रिपमध्ये मिळवून ओव्हरफेचिंग आणि लेटन्सी कशी कमी करायची हे तुम्ही शिकाल. आपण कोड ड्युप्लिकेशन आणि टीम इंडिपेंडन्स यातील ट्रेड ऑफ्सवरही चर्चा करू. शेवटी सिस्टीम डिझाईन इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाचे असे मुद्दे पाहू जे शेअर केलेल्या API ऐवजी BFF निवडण्याचे समर्थन करतील. यामुळे तुम्हाला फास्ट ॲप्लिकेशन्स आणि अनब्लॉक टीमसाठी क्लायंट स्पेसिफिक बॅकएंड डिझाईन करता येतील. एका वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअपचं उदाहरण घेऊ, ज्याची सुरुवात एका साध्या वेब ॲप आणि REST APIने झाली. पण नंतर iOS, Android आणि टॅबलेट व्हर्जन आल्यावर समस्या वाढल्या. मोबाईल टीमची तक्रार होती की API खूप जास्त डेटा पाठवतोय, ज्यामुळे जुन्या फोन्सची बॅटरी लवकर संपते. याउलट वेब टीमला SEOसाठी अधिक डेटा हवा होता. ही एक क्लासिक इंजिनिअरिंग समस्या आहे, जिथे एकच जेनेरिक API परस्पर विरोधी गरजांमुळे अपयशी ठरतो. यामुळे वेबसाठी बदल करताना मोबाईल ॲप बिघडण्याची भीती असते. प्रोडक्शनमध्ये यामुळे रिलीज सायकल मंदावते आणि टीम्समध्ये वाद होतात. इंटरव्ह्यूसाठी हा तणाव समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आर्किटेक्चर म्हणजे फक्त कोड नसून टीमची स्वायत्तता आणि डिव्हाइसच्या मर्यादा हाताळणे होय. मोठ्या स्केलवर तुम्ही फक्त इफ स्टेटमेंट्स वाढवून काम चालू शकत नाही. बॅकएंड फॉर फ्रंट एंड पॅटर्नचा मुख्य उद्देश क्लायंट स्पेसिफिक API ऑर्केस्ट्रेशन हाताळणे हा आहे. प्रत्येक डिव्हाइसला एकच जनरल API वापरण्यास भाग पाडण्याऐवजी आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी एक खास लेयर तयार करतो. हा लेयर एका स्पेशलाइज्ड प्रॉक्सीसारखा काम करतो, जो फ्रंट एंडच्या गरजेनुसार संवाद साधतो. मॉडर्न आर्किटेक्चरमध्ये हे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे तुमचे UI आणि कोअर बिझनेस लॉजिक एकमेकांपासून स्वतंत्र राहतात. याशिवाय बॅकएंडमध्ये बदल करताना इतर क्लायंट्सवर काय परिणाम होईल याची भीती राहत नाही. पण लक्षात ठेवा, BFFला फक्त साधा पास थ्रू लेयर समजू नका. जर तो डेटा शेपिंग किंवा ऑर्केस्ट्रेशन करत नसेल, तर तुम्ही विनाकारण लॅटेन्सी वाढवत आहात. इंटरव्ह्यूमध्ये हे सांगा की कोअर सर्व्हिसेस क्लीन ठेवून फ्रंट एंड टीमला त्यांच्या डेटावर नियंत्रण देण्यासाठी BFF हा एक धोरणात्मक पर्याय आहे. क्लायंट डायव्हर्सिटीच्या वास्तवाबद्दल बोलूया, कारण इथूनच खरा दबाव सुरू होतो. मोबाईल, डेस्कटॉप ब्राउझर आणि टॅबलेट या सर्वांच्या गरजा वेगळ्या आहेत. मोबाईल कदाचित कमकुवत 3G नेटवर्कवर असेल, त्यामुळे त्यांना लहान आणि वेगवान पेलोड्स हवे असतात. याउलट डेस्कटॉपवर मोठी स्क्रीन आणि फायबर कनेक्शन असते, तिथे जड डेटा चालू शकतो. याकडे दुर्लक्ष केल्यास मोबाईल युजर्स स्लो लोडिंगमुळे वैतागतात, तर वेब डेव्हलपर्सना एका पेजसाठी 5-5 API कॉल्स करावे लागतात. प्रत्येक डिव्हाइससाठी परफॉर्मन्सची व्याख्या वेगळी आहे. फक्त रिस्पॉन्सिव्ह डिझाईन पुरेसे नसते. जर डेटाचा आकार ऑप्टिमाइज नसेल, तर अनुभव खराबच राहणार. इंटरव्ह्यूमध्ये डिस्प्ले साईज, प्रोसेसिंग पॉवर आणि नेटवर्क रिलायबिलिटी या 3 मर्यादा स्पष्ट करणं महत्त्वाचे आहे. इथे मुख्य बदल म्हणजे एकाच मोठ्या मोनोलिथिक API ऐवजी ग्राहकांच्या गरजेनुसार बॅकएंड्स वापरणे. साध्या भाषेत जुन्या पद्धतीत बॅकएंड टीम नियम ठरवायची आणि फ्रंट एंड टीमला ते पाळावे लागायचे. पण BFF पद्धतीत डेटा कसा हवा यात फ्रंट एंड टीमचा सहभाग असतो. यात ठराविक UI आणि त्याचे बॅकएंड हेल्पर एकमेकांची घट्ट जोडलेले असतात. यामुळे लोएस्ट कॉमन डिनॉमिनेटरची समस्या सुटते, जिथे API फक्त जुजबी माहिती देते आणि कोणाचेच पूर्ण समाधान होत नाही. हे नीट न केल्यास डझनावारी मायक्रो बॅकएंड्स तयार होऊन देखरेख करणं कठीण होऊ शकते. इंटरव्ह्यूमध्ये सांगा की हा बदल आर्किटेक्चरला टीम स्ट्रक्चरशी जोडण्याबद्दल आहे. जेव्हा iOS टीम स्वतःचा BFF सांभाळते, तेव्हा कामाचा वेग वाढतो. सीमारेषा पाहण्याचा हा एक मूलभूत बदल आहे. चला, याची नेमकी व्याख्या पाहूया. BFF हा क्लायंट आणि डाऊनस्ट्रीम सर्व्हिसेसमधील एक ट्रान्सलेशन लेयर आहे. सहसा जी टीम फ्रंट एंड बनवते, तीच त्या प्लॅटफॉर्मच्या BFFची जबाबदारी घेते. उदाहरणार्थ अँड्रॉइड टीमकडेच त्यांच्या अँड्रॉइड BFFची मालकी असते. हे मायक्रो सर्व्हिसेसचा गुंतागुंतीचा डेटा घेऊन तो ॲपला हवा तसा फॉर्मॅट करते. यामुळे कोर सर्व्हिसेस बिझनेस रूल्सवर,
तर BFF फक्त UIच्या गरजांवर लक्ष केंद्रित करू शकते. एक खबरदारी म्हणजे बिझनेस लॉजिक कधीही BFFमध्ये टाकू नका. प्राइसिंग अल्गोरिदम किंवा रजिस्ट्रेशन रूल्स तिथे लिहिल्यास प्लॅटफॉर्म्समध्ये विसंगती येईल. लक्षात ठेवा, BFF हा ऑर्केस्ट्रेशन लेयर आहे, कोर सर्व्हिसेसचा पर्याय नाही. तो फ्रंट एंड आणि बॅक एंडमधील संवादाचा दुवा आहे. येथे मुख्य उद्देश युजर एक्सपिरियन्स सुधारणे हा आहे. आपल्याला UI रिस्पॉन्सिव्ह ठेवायचा आहे, म्हणजेच क्लायंट साईडवर जास्त प्रोसेसिंग न करता डेटा लगेच रेंडर झाला पाहिजे. हे डिव्हाइसवरील डेटा जॉईनिंग आणि फिल्टरिंगचा भार सर्व्हरवर हलवून शक्य होते. लक्षात ठेवा, मोबाईल CPU हे पॉवर एफिशियन्सीसाठी असतात, मोठे जेसन ब्लॉक्स किंवा कॉम्प्लेक्स डेटा ट्रान्सफॉर्मेशनसाठी नाही. जर फोनला डेटा क्लीन करायलाच 3 सेकंद लागले तर ॲप स्लो वाटेल. पण सावध रहा, जर BFF स्वतःच खूप हेवी झाला तर नेटवर्कचे फायदे संपून जातील. तुम्हाला असा बॅलन्स साधायचा आहे जिथे BFF क्लायंटचे काम सोपे करेल. इंटरव्ह्यूमध्ये सांगा की तुम्ही युजरच्या परसिव्ड परफॉर्मन्ससाठी हे करत आहात. परफेक्ट पेलोड देऊन ॲप इन्स्टंट वाटणे महत्त्वाचे आहे. मोबाईल रिक्वायरमेंट्समध्ये एफिशियन्सी आणि स्पीड अत्यंत महत्त्वाचे असतात. मोबाईल ॲप्सना प्रामुख्याने 3 गोष्टी हव्या असतात: डेटा वाचवण्यासाठी कमी पेलोड, खराब कनेक्शनवर UI क्रॅश टाळण्यासाठी सोपे एरर स्टेट्स आणि पुश नोटिफिकेशनसाठी विशेष लॉजिक. BFF डेस्कटॉपला लागणारे जास्तीचे फील्ड्स फिल्टर करून 6 इंची स्क्रीनसाठी आवश्यक डेटाच पुरवते. सेल्युलर नेटवर्कवर प्रत्येक एक्स्ट्रा किलोबाईटमुळे टाईमआउट किंवा रिक्वेस्ट फेल होण्याची शक्यता वाढते. हे ऑप्टिमाइज न केल्यास युजर्स देतात, कारण कोणालाही डेटा आणि बॅटरी खर्च करणारा ॲप आवडत नाही. मोबाईल व्हर्जन्सकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक ठरू शकते. जुन्या व्हर्जनला वेगळ्या डेटा फॉर्मॅटची गरज असू शकते, जे BFF सहज हाताळते. इंटरव्ह्यूमध्ये डेटा कॅप्स आणि लॅटेन्सी यांसारख्या मोबाईल फर्स्ट मर्यादांची समज दाखवणे तुमच्या प्रॅक्टिकल डिझाईन क्षमतेचा पुरावा ठरते. आता वेब रिक्वायरमेंट्सकडे वळूया, ज्या अनेकदा मोबाईलच्या उलट असतात. वेब फ्रंट एंडला मोठी स्क्रीन भरण्यासाठी जास्त डेटा लागतो. इथे SEO, मेटा डेटा आणि ब्राउझर सेशन्समधील कॉम्प्लेक्स स्टेट मॅनेजमेंट यांसारख्या विशेष गरजा असतात. वेब BFF सर्व्हर साईड रेंडरिंगसाठी आवश्यक डेटा एकत्र करून युजरला कंटेंट वेगाने दाखवण्यास मदत करतो. जर तुम्ही डेटासाठी पूर्णपणे क्लायंटवर अवलंबून राहिलात तर SEO खराब होईल आणि युजरला फक्त लोडिंग स्पिनर्स दिसतील. मोबाईलप्रमाणेच वेब BFF बनवणे ही चूक आहे, कारण यामुळे अंडरफेचिंग होऊन परफॉर्मन्स बिघडतो. इंटरव्ह्यूमध्ये सांगा की वेब BFF म्हणजे रिच एक्सपिरियन्स आणि लोड स्पीड यांचा समतोल साधणे होय. कमीत कमी वेळात पूर्ण अनुभव देणे हेच तुमचं ध्येय आहे. BFFचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे ॲग्रिगेशन. हे एका ऑर्केस्ट्रेटरसारखं काम करतं, जिथे ते अनेक डाऊनस्ट्रीम मायक्रो सर्व्हिसेसना कॉल करून त्यांचा डेटा एका सुटसुटीत रिस्पॉन्समध्ये एकत्र करतं. क्लायंटला युजर, ऑर्डर्स आणि रेकमेंडेशनसाठी वेगळे कॉल्स करण्याची गरज पडत नाही. फक्त BFFला एकच कॉल पुरेसा असतो. हे बॅकएंडला समांतर रिक्वेस्ट्स मॅनेज करतं आणि एखादी सर्व्हिस फेल झाली तरी ते नीट हाताळतं. यामुळे ॲप्लिकेशनची चॅटीनेस कमी होते. हाय लेटन्सी नेटवर्कवर 3 फेऱ्यांऐवजी एकच राऊंड ट्रिप झाल्यामुळे वेळ वाचतो. पण फॅन आउट समस्येबाबत सावध रहा. एक स्लो सर्व्हिस पूर्ण रिस्पॉन्स रिंगाळू शकते. इंटरव्ह्यूमध्ये पॅरलेल फेचिंग आणि सर्किट ब्रेकर्सबद्दल नक्की सांगा. आता ओव्हरफेचिंग आणि परफॉर्मन्सबद्दल बोलूया. BFF लेयरवर डेटा फिल्टर केल्यामुळे क्लायंटला नको असलेला डेटा मिळत नाही. हे व्ह्यू मॉडेल जनरेटरसारखे काम करते. डेटाबेसमधील 50 पैकी फक्त आवश्यक 5 फील्ड्स ते निवडते. यामुळे बँडविड्थ आणि बॅटरी वाचते, जे जुन्या फोनसाठी महत्त्वाचे आहे. समजा युजर ऑब्जेक्टमध्ये हिस्ट्री आणि सिक्युरिटी लॉग्स आहेत, पण ॲपला फक्त नाव आणि फोटो हवाय. पूर्ण ऑब्जेक्ट पाठवणे म्हणजे संसाधनांचा अतोध्येय आहे. पण सावध रहा, जास्त फिल्टरिंग केल्यास पुन्हा दुसरी API कॉल करावी लागेल, ज्यामुळे मूळ उद्देशच संपेल. इंटरव्ह्यूमध्ये याला डेटा शेप ऑप्टिमायझेशन म्हणा. यामुळे तुम्हाला नेटवर्क कॉस्ट आणि मेमरी फुटप्रिंटची जाण आहे हे दिसून येईल. नेटवर्क लॅटन्सी ऑप्टिमाइज करणे हा परफॉर्मन्स सुधारण्याचा मोठा मार्ग आहे. ऑर्केस्ट्रेशन बॅकएंडवर हलवल्याने क्लायंट आणि सर्व्हरमधील फेऱ्यांची संख्या अनेकवरून फक्त 1वर येते. हे शक्य होते कारण BFF आणि मायक्रो सर्व्हिसेसमधील संवाद अंतर्गत लो लॅटन्सी नेटवर्कवर होतो, जो इंटरनेटपेक्षा वेगवान असतो. मोबाईल परफॉर्मन्समध्ये राऊंड ट्रिप टाईम म्हणजेच RTT हा मोठा अडथळा असतो. 5G असूनही सर्व्हरच्या अंतरामुळे लॅग येतोच. क्लायंटला सलग 3 रिक्वेस्टसाठी थांबावे लागल्यास हा लॅग वाढत जातो. मात्र BFFवर योग्य कॅशिंग न वापरल्यास प्रत्येक वेळी डेटा पुन्हा फेच करावा लागल्याने वेळ वाढू शकतो. इंटरव्ह्यूमध्ये सांगा की तुम्ही नेटवर्क कॉस्ट कमी करण्यासाठी गुंतागुंत अनरिलायबल एजवरून रिलायबल कोअरकडे हलवत आहात.
BFF पॅटर्नचा मोठा फायदा म्हणजे सेपरेट लाईफसायकलमुळे सुधारणारी मेंटेनेबिलिटी. प्रत्येक BFF त्याच्या फ्रंट एंडच्या वेगाने विकसित होतो. उदाहरणार्थ, मोबाईल टीमला नवीन फील्ड हवे असल्यास वेब किंवा कोअर API टीमच्या मंजुरीशिवाय ते स्वतःचा BFF डिप्लॉय करू शकतात. यामुळे डिप्लॉयमेंटमधील मोठा अडथळा दूर होतो. सामान्य मायक्रो सर्व्हिसेसमध्ये शेअर केलेला API अडथळा ठरू शकतो, पण BFFमुळे टीमला खरे स्वायत्त स्वातंत्र्य मिळते. मात्र ओनरशिपबद्दल गोंधळ टाळावा. जर बॅकएंड टीमच BFF सांभाळत असेल तर अडथळा दूर न होता उलट कामाचा भार वाढतो. इंटरव्ह्यूमध्येही डेव्हऑप्स किंवा टीम टोपोलॉजीचं यश म्हणून सांगा, कारण यामुळे आर्किटेक्चर आणि टीमची कार्यपद्धती जुळल्याने फीचर डिलिव्हरी वेगवान होते. आता एका महत्त्वाच्या आव्हानाकडे वळूया. कोड डुप्लिकेशन. ऑथेंटिकेशन, लॉगिंग किंवा रेट लिमिटिंग यांसारखे लॉजिक अनेक BFFsमध्ये पुन्हा पुन्हा लिहावे लागणे ही मोठी समस्या आहे. समजा वेब, iOS आणि अँड्रॉइडसाठी वेगळे वेगळे BFFs असतील, तर तुम्हाला ऑथ चेक 3दा लिहावा लागेल. लॉजिक बदलल्यास ते तिन्ही ठिकाणी अपडेट करावे लागेल, अन्यथा सिक्युरिटी रिस्क निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी शेअर्ड लायब्ररीज, साइडकार्स किंवा API गेटवे वापरणे उत्तम ठरते. यामुळे क्लायंट स्पेसिफिक गरजा आणि सिस्टमची सुसंगतता यात समतोल राखता येतो. इंटरव्ह्यूमध्ये BFFमधील ही त्रुटी नक्की मान्य करा. डेटा शेपिंगसाठी BFF वापरावे, पण सिक्युरिटी लॉजिक मात्र कॉमन लायब्ररी किंवा सर्व्हिस मेशमध्ये ठेवून विसंगती टाळावी, असे उत्तर देणे अधिक प्रभावी ठरते. इंटरव्ह्यूमध्ये मुलाखतकार तुमच्या निर्णयामागचं का हे कारण शोधत असतो. जेव्हा टीमला APIवर पूर्ण नियंत्रण हवे असते किंवा पेलोडमधील फरकामुळे परफॉर्मन्सवर परिणाम होतो, तेव्हाच BFF निवडावा. एका डेव्हलपरच्या छोट्या ॲपसाठी हे ओव्हर इंजिनिअरिंग ठरेल. हाय लॅटन्सी, ओव्हरफेचिंग किंवा शेअर केलेल्या APIमुळे मंदावलेले रिलीज सायकल सुधारण्यासाठी तुम्ही हा पर्याय निवडताय हे स्पष्ट करा. येथे गुंतागुंत आणि परफॉर्मन्सचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. एक्स्ट्रा सर्व्हिसेस आणि मॉनिटरिंगचा ओव्हरहेड न सांगणे ही मोठी चूक ठरेल. ऑपरेशनल खर्चाचा विचार केल्याचे दाखवून द्या. GraphQL ओव्हरफेचिंग सोडवते, पण टीम ऑटोनॉमी किंवा कस्टम ऑर्केस्ट्रेशनसाठी BFF अधिक प्रभावी ठरू शकतो, असे सखोल उत्तर द्या. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरुवात साधी ठेवा. सुरुवातीला शेअर केलेला API चालेल, पण जेव्हा फ्रंटेंडच्या गरजा बॅकएंडपेक्षा जास्त वाढू लागतात तेव्हा लगेच BFFकडे वळा. एका मोठ्या APIला सांभाळण्याचा खर्च जेव्हा अनेक छोट्या सर्व्हिसेसपेक्षा वाढतो, तोच खरा बदलण्याचा पॉइंट असतो. यामुळे छोट्या सिस्टममध्ये विनाकारण गुंतागुंत वाढत नाही, पण स्केल वाढल्यावर कोर सर्व्हिसेस नीट ठेवण्यासाठी BFF खूप उपयोगी ठरते. उशिरा निर्णय घेतल्यास असा गॉड API तयार होतो ज्याला हात लावायलाही भीती वाटते. आर्किटेक्चर हे काळानुसार बदलत असते हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त एक पॅटर्न निवडत नाही, तर प्रॉडक्टच्या वाढीनुसार योग्य टूल निवडता. ही समजच तुम्हाला एक सिनियर इंजिनियर म्हणून सिद्ध करते. चला तर मग सगळं एकत्र पाहूया. मोबाईल, वेब आणि टॅबलेटच्या वेगळ्या गरजांमुळे वन साईज फिट्स ऑल API कसं अपयशी ठरतं हे आपण पाहिलं. BFF पॅटर्न प्रत्येक प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र लेयर तयार करून हे सोडवतं. आपण 3 मुख्य कार्य पाहिली: अनेक सर्व्हिसेसचा डेटा एकत्र करणे, पेलोड ऑप्टिमाइज करणे आणि क्लायंटनुसार लॉजिक बदलणे. इंटरव्ह्यूमध्ये हे सांगताना बॅकएंडपासून फ्रंटएंड कसं वेगळं होतं यावर भर द्या. कोड ड्युप्लिकेशनचा थोडा धोका असला तरी युजर एक्सपिरियन्स सुधारणे हा मोठा फायदा आहे. यामुळे डेटावर खरा ताबा UI टीमला मिळतो. येथे आपली बॅक एंड फॉर फ्रंट एंड पॅटर्नची चर्चा संपते. तुमच्या पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये मोबाईल, वेब आणि टॅबलेटच्या गरजा BFF कशा पूर्ण करते यावर भर द्या. नेटवर्क लेटेन्सी कमी करणे आणि टीम ऑटोनॉमी हे याचे मुख्य फायदे आहेत. कोड डुप्लिकेशन आणि क्लायंट विशिष्ट ऑप्टिमायझेशनमधील ट्रेड ऑफ समजणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन तपासा. पुढील भागात आपण सर्किट ब्रेकर पॅटर्नवर चर्चा करू. धन्यवाद आणि अभ्यासासाठी शुभेच्छा.